जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं मॅथ बाय अजय सर अमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे जिल्हा स्टेडियमवर झालेला राजपूत सरांचा पेपर. त्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे स्पष्टीकरण बघू. तर बघा, त्यामध्ये आपल्याला पहिला क्वेश्चन दिलेला आहे. काय म्हणते? ए प्लस सी काय आहे? ए प्लस सी मायनस डी बरोबर काय म्हणते? बी आहे म्हणते. ठीक आहे. नंतर काय म्हणते? ए प्लस बी प्लस सी प्लस डी बरोबर किती आहे म्हणते? 14 आहे म्हणते. किती आहे म्हणते? 14 आहे म्हणते. त्यानंतर म्हणते आपल्याला विचारलं का ए प्लस सीचा आपल्याला काय काढायचं आहे? पहिले स्क्वेअर काढायचा आहे. काय काढायचं आहे? स्क्वेअर विचारलं. तर बघा, आपला ऑप्शन काय काय दिलेलं? 7, 196, नंतर काय दिलेलं आहे? 98, नंतर 49. आपल्याला आता विचारलं काय? स्क्वेअर काढायचा. तर पहिले ऑप्शनमध्ये पाहायचं की स्क्वेअर कोणता आहे. आता 7 स्क्वेअर आहे का? नाही आहे. 98 स्क्वेअर आहे का? नाही आहे. तर आता काय? 196 आणि 49 स्क्वेअर आहे 2. तर आता विचारलं बघा, आता ए बी सी डीचीच व्हॅल्यू किती आहे? 114 आहे. तर ए प्लस सीची व्हॅल्यू 14 येणार काय? 14च्या खालीच येणार ना मग. तर बघा, हा कायचा स्क्वेअर आहे? 14चा स्क्वेअर आहे. मग हा येणार काय आपलं उत्तर? नाही. तर उत्तर काय मग तिथं आपलं 49 आहे. म्हणजे आपल्याला काय 14च्या खाली स्क्वेअर पाहिजे होता. 14च्या खालीच कोणता स्क्वेअर दिसून आला आपल्याला? 14चा स्क्वेअर आहे 196. त्याच्या खाली कोणता स्क्वेअर दिसून आला? 49. तर म्हणजे आपलं उत्तर किती आहे तिथं? 49. ठीक आहे. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे. काय आहे? 3/2 2/2 काय आहे? 3 मायनस 2/5 नंतर प्लस 5 2/5/2 मायनस 1/3 याचं आपल्याला काय विचारलं? व्हॅल्यू काढायची आहे. तर बघा, आता पहिले काय करायचं? याच्यातनी कंस सॉल्व करायचे. काय करायचे? कंस सॉल्व करायचे. बघा, आता 2 आहे तर ठीक आहे. हे तर लिहून ठेवून द्यायची इकडं. 3/2 आहे. ठीक आहे. आता हे सॉल्व करायचं. गुणिला 2 आहे. आता आहे 3/5 15 सॉरी 5×2 10 5×2 10 3×2 6 मायनस आणि खालचा काय करायचा? गुणाकार करायचा. 3/5 15. ठीक आहे. आता याच्या 10तून 6 गेले तर किती उरून आले? 10तून 6 गेले उरले 4. 4/15 गुन्हेला किती आहे? 2 आहे आपल्याला. ठीक आहे. आता इथं काय प्लसचं चिन्ह आहे तर प्लसचं चिन्ह लावून द्यायचं. ठीक आहे. नंतर आता इथं पाहायचं काय आहे? 5 आहे. 5 लिहिले आपण. आता इथं काय दिसून आलं? इथे तसंच करायचं. 3×2 6 खाली 6 घ्यायचे. नंतर 3/5 15 बेक बे मायनस आहे तर मायनसचे चिन्ह द्यायचं. 15तून 2 गेले किती उरले? 13 उरले. म्हणजे इथे काय 5 गुणिला 13 भागिले काय? 6 आहे. ठीक आहे. आता पकडायचं. आता कंस आहे इथं गुणाकार आहे. तर हे लक्षात ठेवायचं गुणाकार आहे म्हणून. तर मग मोठी व्हॅल्यू आहे पहिले इकडून आहे असं. ठीक आहे. ठीक आहे. याचा गुणाकार केला तर 4×2 8 8/15 प्लस नंतर काय 13/5 65 65 छेद किती आहे? 6 आहे. ठीक आहे. आता काय करायचं? आपलं छेद समान करायचं. अशा वेळेस काय करायचं? छेद समान करायचं. बघा, आता इथं 15 आहे, इथं 6 आहे. तर काय करायचं? आपण खाली काय 6 आणि 15चा किती येते? एलसीएम किती येते? 30 येतं. मग काय करायचं? इथं 2 गुणाचं वरतही 2 गुणाचं. इथं किती? 8×2 16 झाले. इथं काय 15×2 30 प्लस इथे काय करायचं? मग आता 30 बनवायचं ना खाली. तर इकडं 5 गुणाचं वरतही 5 गुणाचं. आता किती आलं? खाली किती आले? 30 आले. ठीक आहे. 5×5 25 उरले 2 5 30 आणि 2 32. ठीक आहे. इथं आलं एवढी व्हॅल्यू. आता काय करायचं? 30 खाली कॉमन दिसून आलं. मग काय करायचं? 30 कॉमन घ्यायचे. नंतर काय करायचं? याची ॲडिशन करायची. याची ॲडिशन केल्यावर किती होऊन आले आपल्याला? 6 आणि 5 किती झाले? 11. हातचा आला 1 1 आणि 1 2 4 किती आले? 343. आणि गुन्हेला किती आहे आपल्याजवळ इथं? 3/2 हे काय? गुन्हेला आहे. ठीक आहे. आता किती येतं मग? 3 3 कॅन्सल झाले. 2 गुणिला 10 केले तर किती येतं उत्तर? मग आपलं 341/20 येते. म्हणजे आपलं उत्तर किती आहे तिथं? 341/20. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय दिलेला आहे? 8 3 7 9 6 या संख्येतील 3 आणि 9ची स्थानिक किमतीची वजाबाकी किती आहे म्हणते. विचारलं आपल्याला. बघा, आता काय संख्या? 8 3 7 9 आणि 6 याची काय म्हणते? 3ची स्थानिक किंमत व 9ची स्थानिक किती आहे? 3 आणि 9ची स्थानिक किंमत मधला आपल्याला काय विचारला? फरक. तर बघा, आता 3 आहे, 3 लिहाले.
3 समोर किती संख्या आहे, 1 2 3, तर तेवढे शून्य लावून घ्यायचे, 1 2 3. ठीक आहे. आता 9ची स्थानिक किंमत काढायची. याच्यातले काय विचारले आपल्याला, वजाबाकी. ठीक आहे. 9 लिहायचे, 9च्या समोर किती संख्या आहे, 1, तर 1 शून्य लावून द्यायचं. याच्यातली वजाबाकी किती येते मग आता, 3000मधून 90 गेले तर किती होऊन आले, 2910. हे आपलं डायरेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. उत्तर आहे आपलं 2910. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे. आता हा 58 नंबरचा क्वेश्चन तर चुकीचं दिलेला आहे, कारण की तिथं व्हॅल्यू चुकीची आहे. तिथं व्हॅल्यू काय काय पाहिजे होती, लक्षात ठेवा. काय आहे, 7 11 15 आणखी काय आहे, 19 अशी व्हॅल्यू पाहिजे होती. त्याचं काय विचारलं आपले, ही अंकगणितीय श्रेणी ही तिच्या 60 पदांची बेरीज किती म्हणते. किती पदांची, 60 पदांची. 60 पदांची आपल्याला बेरीज काढायची आहे. तर कशी काढायची आता, लक्षात ठेवा. पहिले काय करायचं, आता शेवटली संख्या काढायची. पहिले काय करायचं, शेवटली संख्या काढायची. तर शेवटली संख्या काढायसाठी फॉर्म्युला काय राहते, ए प्लस n मायनस 1 गुणिला डी. डी म्हणजे काय राहते, डिफरन्स. ए म्हणजे काय राहते, पहिलं पद. n म्हणजे आपल्याजवळ जेवढे पद दिले तेवढे, त्याच्यातून -1 करायचं. आणि डी म्हणजे काय राहते, डिफरन्स. आता बघा डी मध्ये डिफरन्स किती दिसून आले इथं, 4चा 4चा 4चा. ठीक आहे. 4 4चा डिफरन्स ठेवायचा. आता बघा पहिली व्हॅल्यू ठेवून द्यायची 7 प्लस, नंतर n मधून 59, 60मधून 1 मायनस केला तर किती होऊन आले इथं, 59 होऊन आले. गुन्हेला किती आहे आता, 4 डिफरन्स आहे. तर बघा किती होऊन आलं इथं उत्तर केलं तर आता 7 प्लस किती आहे, 59 गुणिले किती, 4. त्याची गुणाकार केला किती येते आता, 7 प्लस आहे 4 9 36 6, हातचे आले 3, 4 5 20 आणि 3 23. 23मध्ये आता 7 प्लस केले तर किती होऊन आले, याची ॲडिशन केली तर 7 आणि 3 13, हातचा आला 1 4, किती आला 243. म्हणजे आपलं शेवटलं पद किती आलं, 243 आलेलं आहे. किती आलं, 243. आता करायचं, आता बघा आता कसं करायचा, आपल्याला एकूण संख्यांची काय करायची, आता बेरीज करायची. मग काय करायचं, पहिली संख्या प्लस शेवटली संख्या किती आहे 243 आणि भागिले काय करायचे 2 आणि गुन्हेला काय पाहिजे, एकूण संख्या. एकूण संख्या किती आहे, आता काय करायचं येईल, जेवढी आपली शेवटली संख्या आहे, जेवढा डिफरन्स येते त्यानं भाग करायचा. बघा आता शेवटली संख्या किती आहे, 243 आहे. ठीक आहे. 243नं काय करायचं, मग 4नं भाग द्यायचा. फक्त जेवढा भाग जाते तेवढं असली घ्यायची, म्हणजे आपलं एकूण संख्या निघून जाते. बघा 4 1 4, 4 6 24, 3 उरलेले आहे पण ते घ्यायचे का नाही. तर आपला भाग कुठपर्यंत गेला, 60पर्यंत गेला. तर म्हणजे आपल्याजवळ एकूण संख्या किती आहे तिथं, 60 आहे. तर 60नं गुणाकार करायचा. ठीक आहे. आता भाग द्यायचा. बघा 7 आणि हे किती झाले, 7 आणि 243 प्लस केले तर किती झाले, 250 झाले. किती झाले, 250 गुणिला काय आहे 60 आणि भागेला काय दिसून आले 2. आता भाग द्यायचा. बेक बेत्रिक 6 म्हणजे 30 गुणेला काय आहे, 30 गुणेला 250 केले तर किती येते, 25 त्रिक 75 आहे. किती आहे, 2 0 1 2 0 लावून द्यायचे समोर. म्हणजे आपले ॲन्सर किती आले तिथं, 7500. हे आपलं ॲन्सर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, 2 7 3. काय आहे, 2 7 3 स्टार आणि 4. याने म्हणते काय म्हणते, 11ने. काय नाही म्हणते, 11ने पूर्ण भाग जाण्यासाठी स्टारच्या ठिकाणी आपण काय ठेवू म्हणते. तर बघा स्टार 11चा रूल काय म्हणते, एक संख्या सोडून त्याची ॲडिशन करायची. एक संख्या सोडली +3 +4 किती झाले, 2 आणि 3 5 आणि 4 9. आणि याच्यातून बघा आता 7 आणि स्टार याच्यातून मायनस करायचं आहे, 7 प्लस स्टार. म्हणजे आपण आता स्टारच्या जागी किती ठेवा लागेल आपल्याला, तर किती येणार, म्हणजे आपला एक तर 0 आला पाहिजे आन्सर, किंवा काय आलं पाहिजे म्हणते 11 आलं पाहिजे. बघा आता 9 आहे, 9मधून 7 गेले तर किती होऊन आले, 2 येऊन आले. म्हणजे आपल्याला स्टारच्या जागी किती ठेवा लागेल, 2. म्हणजे आपलं 9मधून 9 गेले तर किती येणार, 0 येणार. म्हणजे ते संख्या काय येणार, 11ने भाग देणार पूर्ण. एक तर संख्या 7 ठेवू शकतो किंवा दुसरी मोठी संख्या ठेवू शकतो आपण तिथं, पण 2 अंकी संख्या होणार ना मोठी, ते येणार का उत्तर नाही. तर मग आपल्याला काय ठेवावं लागेल तिथं, 2च ठेवावं लागेल. म्हणजे आपलं उत्तर किती आहे, स्टारच्या जागी 2 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय आहे, कॅट CAT कॅट, नंतर काय आहे ATC, नंतर काय आहे TCA. त्याच्यानंतर आपल्याला इथं रिकामी जागा काढायचा आहे. तर बघा आता काय दिसून आला इथं, CAT ATC. बघा आता सीले काय काय केलं, आता समोर घेतलेला आहे. काय घेतलेला आहे, समोर. म्हणजे AT
आणि सीले समोर घेतलं ए टी सी झालं. ठीक आहे, इथं झालं. आता इथे काय एले सगळ्यात मागं घेऊन घेतलं, टी सी एले सगळ्यात मागं घेतलं म्हणजे ए आला तिथं, म्हणजे टी सी आला. इथे तसंच करायचं. आता सी ए लिहायचं आणि त्याच्या मागं टी टाकून द्यायचं, सी ए त्याच्या मागं टीचं, म्हणजे आपलं उत्तर किती येते तिथं, सी ए टी कॅट हे आपलं उत्तर आहे तिथं. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिसून आला आपल्याला, ए यू काय, ए यू एफ, ए यू एफ झेड, ए यू एफ झेड, त्याच्यानंतर इथं डॉट आणि नंतर काय ई क्यू, ई क्यू, ई क्यू जे व्ही, ई क्यू जे व्ही, जी ओ एल टी, नंतर काय दिसून आलं आय एम, आय एम एन आर, हे आपल्याला दिसून आलं तिथं. तर आपल्याला काय काढायचं आता, रिकामी जागे काय आहे ना ते काढायचं आहे. बघा आता इथची संख्या काढायसाठी पहिला आपल्याला याच्यातनी फरक पाहायचा आहे की काय होऊन आलं इथं. बघा आता ईवरून जी होऊन आलं म्हणजे इथं काय होऊन आला +2 होऊन आला, जीवरून आय होऊन आलं, इथं काय होऊन आला +2 होऊन आला. ठीक आहे, म्हणजे हर एक संख्यात काय होऊन आला +2, म्हणजे आपल्याला इथे काय होणार, इथं +2 होणार आहे. बघा एमध्ये +2 केल्यावर किती येणार आहे, सी येणार आहे. किती येणार आहे, सी. तर सीमध्ये +2 केल्यावर किती येणार आहे, ई, म्हणजे आपल्याला पहिलं आला सी आला. ठीक आहे, नंतर दुसऱ्या याच्यातनी पाहता काय दिसून आला, क्यू वरून ओ चालला, क्यू वरून ओ चालला म्हणजे काय होऊन आला -2, ओ वरून एम चालला म्हणजे किती होऊन आलं -2, म्हणजे हर एक संख्यात काय होऊन आलं इथं -2 होऊन आलं. बघा आता यू वरून एफमध्ये यू वरून -2 केले तर आपण किती येते, यू कितीवर राहते 21 वर राहते, यू कितीवर राहते 21 वर, 21 मधून 2 मायनस केले तर 19, 19 वर काय येते यस येते. ठीक आहे, नंतर तिसरं पाहायचं काय आहे, जे, जेवरून एल होऊन आलं म्हणजे इथं काय होऊन आलं +2, एल वरून एन होऊन आलं, एल वरून काय होऊन आलं एम, एन होऊन आलं म्हणजे इथे काय होऊन आलं +2, म्हणजे आपल्या हर एक संख्यात काय होणार आता +2. बघा एफमध्ये +2 केल्यावर किती येणार आहे, एफ +2 काय होणार, एफ कितीवर येते 6, 6 मध्ये +2 केल्यावर किती 8, 8 वर काय लिहितो आपण एच, एच मध्ये +2 केल्यावर जे. ठीक बरोबर आहे. नंतर तिसऱ्या याच्यात पाहायचं काय दिसून आला, व्ही, व्ही टी म्हणजे -2 दिसून आला, याच्यात काय दिसून आला -2, म्हणजे आता याच्यात काय होणार आहे मग -2. आता झेडमधून -2 केल्यावर काय येणार, एक्स येणार, म्हणजे आपलं उत्तर किती आहे तिथं, सी एस एक्स, सी एस एच एक्स हे आपलं तिथं उत्तर आहे. ठीक आहे, बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिसून आला काय, रमजान काय, रमजान, रमजान, रमजानले काय लिहिलं म्हणते, त्या लिपीत ओ बी, क्यू बी, क्यू बी एल ए झेड ओ लिहिलं, तर त्याच्याच जागी आपण काय म्हणते दिवाळी, दिवाळीले, दिवाळी, दिवाळीला आपण काय लिहू म्हणते, तर बघा काय दिसून आली इथं 18 आहे, काय याची व्हॅल्यू लिहून घ्यायची प्लेस व्हॅल्यू, आर किती होती 18 वर, 1 13, झेड 26 वर, 1 वर, एन 14 वर, ओ 15 वर, झेड 26 वर, 1 वर, एल 12 वर, बी कितीवर येते 2 वर, क्यू येते 17 वर. ठीक आहे, तर बघा 18 वरून काय होऊन आलं 17 होऊन आलं, म्हणजे काय होऊन आलं पहिल्या याच्यात -1. ठीक आहे, 1 वरून 2 होऊन आले, 1 वरून काय होऊन आलं 2 म्हणजे काय होऊन आले तर +1, इथं काय -1 +1 -1 +1 म्हणजे काय दिसून आलं आपल्या तिथं सिरीज काय दिसून आली -1 +1 -1 +1. बघा आता पहिल्यातून काय करायचं मग -1, डी मधून -1 केल्यावर किती येते, सी येते, आय मध्ये +1 केल्यावर किती येते, जे येते. आता डब्ल्यू मधून -1 केल्यावर काय येते, व्ही येते, नंतर ए मध्ये +1 केल्यावर किती येते, बी येते. आता काय करायचं -1, एल मधून -1 केल्यावर किती येते, के येते. आता आय मध्ये +1 केल्यावर किती येते, जे येते, म्हणजे आपलं उत्तर किती आहे तिथं, सी जे व्ही बी के जे हे आपलं तिथं उत्तर आहे. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 201 म्हणजे काय म्हणते, गॉट, 201 काय लिहिलं आहे तिथं, GOD गॉट. ठीक आहे, नंतर काय म्हणते 102, 102ला काय लिहिलं आहे तिथं, DOG काय डॉग लिहिलं आहे. तर आपल्याला विचारलं काय 2000ला काय लिहू म्हणते इथं, 2001ला काय लिहू म्हणते. तर बघा आता आता काय दिसून आले, डायरेक्ट व्हॅल्यू दिसून आले आपल्या. बघा 2च्या जागी काय आहे इथं जी आहे, ओच्या जागी काय आहे, 0च्या जागी काय काय आहे ओ आहे, 1च्या जागी काय आहे डी आहे, 1च्या जागी डी, 0च्या जागी ओ, झेडच्या जागी 2च्या जागी जी, म्हणजे आपल्याला तिथं डायरेक्ट काय दिलेलं आहे, आपण 2ले काय मानतो म्हणते जी. ठीक आहे, ओले काय लिहिलं म्हणते, 0ले ओ लिहिलं आहे,
नंतर एकले काय लिहिलं आहे म्हणते तिथं डी लिहिलेलं आहे. बस लिहायचं. आता दोनच्या जागी काय आहे जी. ओच्या जागी काय आहे 0 0 आहे. एकच्या जागी काय लिहिलं आहे ते डी. तर उत्तर काय आहे तिथं आपलं मग गुड. काय GOOD गुड उत्तर आपलं तिथं. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय दिसून आला, सी छेद काय आहे डी, नंतर काय आहे जी, नंतर काय एच के. तर त्याच्यानंतर आपल्याला विचारलं काय इथं एल छेद काय वापरू म्हणते इथं. तर बघा आता हे काय सी आहे. सी कितीवर येते 3 वर येते. डी कितीवर येते 4 वर. 5 वर येते. जी 7 वर येते. एच 8 वर येते. के कितीवर येते 11 वर येते. एल 12 वर येते. बघा आता 3 आहे. 3 वरून काय होऊन राहिले 4 म्हणजे +1. नंतर 5 वरून काय होऊन राहिले 7 +2. 8 वरून काय होऊन राहिले 11 +3. आता काय होणार +1 +2 +3 +4. 12 मध्ये +4 केल्यावर किती ते 16. आणि 16वर काय लिहितो आपण पी. उत्तर किती आहे तिथं मग आपलं पी आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, अजिंठा वेरूळ म्हणजे काय म्हणते. आता हे अजिंठा आहे. अजिंठा आणि वेरूळ. अजिंठा वेरूळले काय म्हणते 89 45. ठीक आहे. नंतर अजिंठा आणि सिमलाले काय म्हणते. अजिंठा आणि सिमलाला काय लिहिलं इथं 45 46. ठीक आहे. नंतर शिमला आणि काश्मीर. शिमला आणि काश्मीरला काय लिहिलं आहे तिथं 86 46. तर आपल्याला उत्तर विचारलं काय वेरूळ आणि काश्मीरला काय लिहू म्हणते. ठीक आहे. तर बघा आता काय दिसलं इथं अजिंठा आहे आणि इथं अजिंठा आहे. आपल्याला कॉमन काय दिसून आलं इथं 45. कॉमन काय दिसून आलं 45. म्हणजे अजिंठासाठी काय आलेलं आहे 45 आलेलं. बघा आता वेरूळसाठी किती आहे 89. तर वेरूळसाठी 89 लिहिलं. ठीक आहे. नंतर काय आता सिमला पाहायचं आहे आपल्याला. काश्मीर पाहायचं ना. इथं सिमला आहे, इथंही सिमला आहे. तर काय सिमलासाठी काय कॉमन आहे 46 46. तर काश्मीरसाठी काय आलं इथं 86 आलं. म्हणजे उत्तर किती आहे आपलं 89 86 किंवा 86 89 हे आपलं उत्तर आहे. बघा आता काय विचारलं विसंगत ओळखा म्हणते. ठीक आहे. विसंगत बघा नर्मदा आहे. नर्मदा नंतर काय गोदावरी. गोदावरी नंतर काय कृष्णा. कृष्णा नंतर काय भीमा. ठीक आहे. ह्या काय सर्व दिसून आल्या आपल्याला नद्या दिसून आल्या. ठीक आहे. तर मग काय वेगळे येणार आहे बघा. हे नर्मदा जे आहे हे काय आहे एक पश्चिम वाहिनी नदी आहे. काय एक पश्चिम वाहिनी नदी. आणि हे बाकीच्या ते गोदावरी कृष्णा आणि भीमा ह्या काय आहे पूर्व वाहिनी नद्या. ठीक आहे. म्हणजे आपलं वेगळं काय आलं मग तिच्यात नर्मदा आलेलं आहे. वेगळं काय आलं तिथं नर्मदा. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका वर्तुळाची त्रिज्या म्हणते 14 सेंटीमीटर आहे, तर तिची परिघ किती आहे म्हणते. तर बघा आता असं नेहमी काय लक्षात ठेवायचं की बघा त्रिज्या काय ठेवायची 7 आणि तर परिघ काय लक्षात ठेवायचं 44. आणि वर्तुळाचा क्षेत्रफळ विचारला तर क्षेत्रफळ काय लक्षात ठेवायचं 154. ठीक आहे. आता जेव्हा हे फक्त एक सिरीज लक्षात ठेवायची म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ. वर्तुळाची त्रिज्या असली 7 तर परिघ किती राहते 44. आणि वर्तुळाची त्रिज्या 7 असली क्षेत्रफळ किती राहते 154. हे लक्षात ठेवतो. बघा आता त्रिज्या म्हणते किती आहे 14 आहे. म्हणजे किती गुणा याचे 2 गुणा आहे. किती गुणा आहे 2 गुणा म्हणजे 14 आहे. तर माझी परिघ किती गुणा राहणार याचा 2 गुणाच राहणार. म्हणजे उत्तर किती आहे इथं 88 उत्तर आहे. म्हणजे जर विचारलं आपल्याला क्षेत्रफळ किती राहणार तर क्षेत्रफळ काय राहते 2च्या स्क्वेअर म्हणजे 4 गुणे हे आपलं क्षेत्रफळ राहते. क्षेत्रफळ किती राहणार मग तिथं 616. उत्तर किती आहे मग आपलं सध्या विचारलं काय आपल्याला परिघ. तर परिघ किती आहे त्याचा 88 सेंटीमीटर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका त्रिकोणाचा पाया म्हणते 10 सेंटीमीटर आणि उंची किती आहे म्हणते 4 सेंटीमीटर. सर त्याची क्षेत्रफळ किती म्हणते. तर बघा आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय राहते हाफ पाया गुन्हेला काय राहते उंची. ठीक आहे.
तर बघा आता हा आपल्याला पाया किती दिलेला आहे तिथं 10 सेंटीमीटर, पाया किती दिलेला आहे 10 आणि उंची किती आहे 4. ठीक आहे, उंची 4 दिली. आता भाग द्यायचा, बे एक बे, बे दोन्ही 4, 10 दोन्ही किती ते 20. उत्तर किती आहे मग आपलं तिथं 20 चौरस सेंटीमीटर. 20 चौरस सेंटीमीटर ते आपलं तिथं उत्तर आहे. तरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, 10 मुलांना 20 किलोग्राम साखर 30 दिवस पुरते, तर एका मुलाला 2 किलोग्राम साखर किती दिवस पुरेल हे आपल्याला विचारलं. ठीक आहे, तर बघा 10 मुलं आहे, 30 दिवस म्हणते त्यांना 20 किलोग्राम साखर 30 दिवस पुरते, तर साखर काय लिहायचं खाली लिहून घ्यायचं. ठीक आहे, तर एका मुलाला किती दिवस 2 किलोग्राम साखर पुरेल हे आपलं क्वेश्चन आहे. तर बघा आता काय करायचं, याचा तिरपा गुणाकार करून घ्यायचा. बघा 10 गुणिला 30 गुणिला 2 भागिले काय 20, 0 0 कॅन्सल, 2 2 कॅन्सल, उत्तर किती आलं मग आपल्याला 30 दिवस. किती दिवस 30 दिवस हे आपलं तिथं उत्तर आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, एका संख्येला 16ने गुणण्याऐवजी म्हणते चुकून 24ने गुणले म्हणते. बघा एक संख्या आहे एक्स, त्याला म्हणते 16ने गुणण्याऐवजी म्हणते काय म्हणते, ह्या एक्स संख्येला काय म्हणते 24ने गुणले म्हणते. ठीक आहे, तर गुणाकाराहून म्हणते 64 अधिक येते, 64ने अधिक येते, तो ती संख्या कोणती. बघा आता इथे कितीनं अधिक येऊन आली 16 आणि 24, कितीनं अधिक येऊन आली 8नं अधिक येऊन आली, पण तिथे कितीनं सांगितलं 64नं अधिक येऊन आली, तर मग संख्या कोणती असेल ते 8नं 64ला भाग देऊन द्यायचा, 8 एक 8, 8 8 64, म्हणजे ते आपली संख्या किती असेल ते 8 असेल. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 10 मिलीलीटर. 10 मिलीमीटर म्हणजे काय आहे, आता लक्षात ठेवजा. आता काय 1 सेमी, काय आहे 1 सेमी आहे. 1 सेमी म्हणजे किती असते, 1 सेमी म्हणजे 10 मिलीलीटर असते. काय असते 10 मिलीलीटर. 1 सेमी म्हणजे असते 10 मिलीलीटर असते. जेव्हा विचारलं आपल्याला 1 इंच, 1 इंच म्हणजे किती मिलीलीटर असते, 1 इंच म्हणजे 25.4 मिलीलीटर. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. नंतर आपल्याला विचारलं 1 मीटर, 1 मीटर म्हणजे किती मिलीलीटर असते, 1 मीटर म्हणजे असते 1000 मिलीलीटर. किती असते 1000 मिलीलीटर. ठीक आहे, नंतर काय आपल्याजवळ 1 डेसिमीटर, काय आहे 1 डेसिमीटर. 1 डेसिमीटर आहे ना, 1 डेसिमीटर म्हणजे किती मिलीलीटर असते, 1 डेसिमीटर म्हणजे किती असते 100 मिलीलीटर. किती असते 100 मिलीलीटर, हे लक्षात ठेवून द्यायचं. ठीक आहे, मग आपल्याला विचारलं काय 10 मिलीलीटर म्हणजे किती येते, की 10 मिलीलीटर म्हणजे 10 मिलीलीटर म्हणजे किती असते 1 सेंटीमीटर असते. किती असते 1 सेंटीमीटर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय दिलेला 1.5 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 27 मुलांना क्रीडांगणावर ओळीत उभे केले आहे म्हणते. यातील ओळीचा एका टोकापासून क्रमाने उभे असलेली 2 व ओळीत 14व्या व 17व्या क्रमांकावर उभी असलेली 2 अशी 4 मुले आपापल्या जागा सोडून निघून गेली. उरलेल्या मुलांनी स्वतःच्या जागा बदलल्या नाही, तर आता ओळीच्या टोकाला असलेल्या मुलाच्या दरम्यान अंतर किती आहे म्हणते. तर बघा आता काय करायचं असे वेळेस, बघा अंतर किती आहे तसं एका एका मुलामध्ये. आता 27 मुलं आहे, याच्यातून काय करायचं, पहिले एक मुलगा मायनस करून घ्यायचा, म्हणजे किती आलं इथं 26 आले. किती आलं 26 आले. आणि हर एक मुलामध्ये अंतर किती किती दिसून आलं आपल्याला लक्षात ठेवायचं. किती कितीचं 1.5 मीटरचं. किती कितीचं 1.5 मीटरचं. आता बघा 14 आणि 17व्या क्रमांकाचे उभे असलेली 2 मुले गेले म्हणते. किती गेले 2 मुले गेले, त्याच्यातून काय करायचं 2 मायनस करायचे, किती राहिले मग आता इथं 24. तर आता काय करायचं 24 1.5 गुणून टाकायचं. 24 1.5 गुणलं तर किती येते आपलं उत्तर. इथं काय एक पॉईंट आहे, तर एक पॉईंट खाली देऊन द्यायचा 0. 5 दुने 10, 5 त्रिक 15, बे एक बे, बे एक बे, बे दुने 4, 12 त्रिक 36. उत्तर किती येते मग आपलं 36 येते. त्यांच्या मुलांच्या दरम्यान अंतर किती आहे मग आता 36 आहे. ठीक. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 17/12. काय आहे 17/12 भागेला आहे, काय आहे भागेले काय -85/36 आहे.
ठीक आहे. -85/76. आता भागाकार आहे, याला काय करायचं, गुणाकारमध्ये कन्वर्ट करायचं. मग गुणाकारमध्ये कन्वर्ट करायच्या वेळेस काय असते, खालची वर, वरची खाली. खालची व्हॅल्यू कुठे जाते, वर जाते. वरची व्हॅल्यू कुठे येते, खाली येते. ठीक आहे. आता मायनस आहे तर मायनसचं चिन्ह देणं नका विसरता फक्त. ठीक आहे. आता बघा 17×1 = 17, 17×5 = 85, 12×1 = 12, 12×3 = 36. म्हणजे आपलं उत्तर किती येते इथं, -3/5. -3/5 आहे का ऑप्शनमध्ये, आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय आहे, 16, 40, 70 विद्यार्थ्यांचे एकत्रित गटाला मिठाई वाटप करावयाची असल्यास मिठाईचे कमीत कमी किती बॉक्स लागतील जेणेकरून सर्वांना समान मिठाई मिळेल व मिठाईचा एकही बॉक्स शिल्लक राहणार नाही. आता विचारलं काय आपल्याला, कमीत कमीच्या वेळेस काय काढायचं, आपल्याला लसावी काढायची. त्याच्यात काय काढायची, लसावी. जास्तीत जास्त म्हटलं काय काढायचं, मसावी. आता काय काढायचं आता ह्या संख्येतनी लसावी काढायचा. 16, 40 आणि 70चा काय काढायचा, लसावी काढायचा. बघा आता लसावी कसा काढायचा, सर्वात मोठी संख्या उचलून घ्यायची पहिले. किती आहे सर्वात मोठी संख्या, 70 आहे. 70 काय राहते, 7 × 10 राहते. ठीक आहे. आता 10 आहे इथं, 10 इथं 10 0 कॅन्सल, 10 भाग दिला तिथं 0 कॅन्सल. आता राहिले इथं 10 भाग दिला, राहिले किती आहे, 7. 4 7 भाग देईन का, नाही तर हे 4 काय लिहून घ्यायची इथं. ठीक आहे. नंतर काय करायचं, आता इथं 16 आहे. आता 4 16 भाग दिला, 4 चौक 16. आता इथं काय 10 आहे, 2 दूने 4, 2 पंच 10 आहे. ठीक आहे. आता 2 इकडं 35 भाग देणार का, नाही देणार. मग काय करायचं, इकडं 2 आणखी गुणून टाकायचं. म्हणजे आपलं लसावी किती येणार तिथं, बघा आता 4 दूने 8, 8 7 56 आणि हे 0. म्हणजे उत्तर किती आहे तिथं आपलं, 560. लसावी किती आला तिथं, 560 आला. बघा दोन संख्यांचा लसावी कोणते, दोन संख्यांचा लसावी किती आहे म्हणते, 255 आहे. किती आहे, 255. आणि त्याच संख्याचा म्हणजे मसावी किती आहे म्हणते, 17 आहे म्हणते. ठीक आहे. आणि एक संख्या म्हणते 85 असेल तर दुसरी संख्या किती म्हणते, काय राहतं अशा वेळेस, लसावी गुणिले मसावी आणि भागिले काय राहते, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. बघा आता 17×17, 17×5 = 85, 5×1 = 5, 5×5 = 25, 5×1 = 5. म्हणजे उत्तर किती आलं आपल्या तिथं, 51 आला. म्हणजे दुसरी संख्या किती आहे त्याच्यात, 51 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, योग्य पर्याय निवडा म्हणते खालीलप्रमाणे. आता इथं दिलेली आहे आपल्याला व्हॅल्यू 2 × 3 + 6 मायनस किती आहे, 12 भागिले किती आहे, 4 आणि हे बरोबर काय म्हणते, 17च्या. म्हणजे आपण खालीलपैकी असे कोणती प्लस मायनसचं चिन्ह वापरू म्हणते, त्याचं उत्तर काय येणार म्हणते, 17 येणार म्हणते. तर बघा आता पहिलं संख्या घेऊ आपण, काय घेऊ आता, गुणाकार आणि प्लस घेऊ. काय आहे, गुणाकार आणि प्लस. बघा आता गुणाकारच्या जागी काय ठेवायचं, आपल्याला प्लस ठेवायचं. ठीक आहे. गुणाकारच्या जागी प्लस आणि प्लसच्या जागी काय ठेवायचं, इथं गुणाकार ठेवायचं. ठीक आहे. तर बघा आता ठेवू, आता 2 + 3 गुणिले किती आहे, 6 -12 भागिले 4 बरोबर इथे का 17च्या. तर बघा 5. आता 4 × 4 = 4 × 3 = 12. ठीक आहे. गुणाकार करायचा, 3 × 18 + 2 - 3. आता 20 मधून 3 मायनस केल्यावर 17, 17 येऊन राहिले काय, येऊन राहिले. म्हणजे आपलं उत्तर काय तिथं पहिलंच आहे, गुणाकार आणि प्लस. तिथं कोणतं चिन्ह वापरावं लागेल मग आपल्याला, गुणाकार आणि प्लस. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एक संख्या दुसऱ्या संख्यापेक्षा 17ने मोठी आहे आणि त्या दोन संख्यांची बेरीज किती आहे म्हणते, 43 आहे. तर लहान संख्या कोणती आहे म्हणते. तर बघा आता एक संख्या दुसरी संख्यापेक्षा, बघा आता एक संख्या x दुसरी संख्यापेक्षा म्हणते, आता दुसरी संख्या x तिच्यापेक्षा म्हणते 17ने मोठी आहे. ठीक आहे. त्या संख्यांची बेरीज, या संख्यांची बेरीज केली तर किती आहे म्हणते, 43 आहे म्हणते. किती आहे म्हणते, 43. तर आपल्याला विचारले काय, लहान संख्या कोणती. आता याची ॲडिशन करा. बघा 17 x किती झाले, 2x प्लस 17 बरोबर किती आहे, 43च्या. ठीक आहे. इकडे गेला 2x, इकडे गेल्यावर 17 काय होणार, 43 मधून मायनस होणार. तर याच्यातून मायनस केल्यावर किती येते, 13तून 7 गेले तर किती उरून आले, 13तून 7 गेले किती उरते, 6 उरते. किती उरते, 6. हातचाला 1, 2तून 2 गेले तर उरले 2. बेकबे बेकबे बेत्रिक 6. म्हणजे आपली ते लहान संख्या 1ची व्हॅल्यू किती आली इथं, 13 आली. आणि हे 13 प्लस, म्हणजे जर आपल्याला विचारलं असतं मोठी संख्या 20 लहान संख्या 13, तर आपल्याला विचारलं काय लहान संख्या, तर उत्तर काय मग तिथं 13 आहे. लहान संख्या काय 13.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, पुणे ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते पुणे विना थांबा बसाचा दिवसभरात 5 फेऱ्या पूर्ण झाल्या म्हणते. बसमध्ये प्रत्येक वेळी 45 प्रवासी होते, तर बसचे तिकीट प्रत्येकी 80 रुपये असल्यास दिवसभरात त्या बसचे एकूण उत्पन्न किती. तर बघा आता पुणे ते कोल्हापूरमध्ये जायचं आहे म्हणते. काय म्हणते, पुणे कोल्हापूर, कोल्हापूर ते पुणे किती फेऱ्या झाल्या म्हणते, एकूण 5 फेऱ्या झाल्या. किती झाल्या फेऱ्या, 5. आणि किती व्यक्ती बसले होते एका फेरीतनी, किती व्यक्ती बसले होते 45. तर गुन्ह्याला काय करायचं 45. आणि पर व्यक्ती तिकीट किती आहे 80 रुपये. तर ते गुन्हेगारमध्ये टाकून द्यायचं. तर मग काय करायचं आता गुणाकार करून घ्यायचा आहे. तर बघा 8 पंच 40 म्हणजे इथं किती झाले 400 गुन्ह्याला किती आहे 45 करायचं. आता 4 पंच 20 हे 2 शून्य आहे. 4 पंच 20 ची 2, 4 2 8 आणि 2 नाही सॉरी 4 चौक 16 आणि 2 18 म्हणजे उत्तर किती आहे आपलं तिथं 18,000 आहे. किती उत्तर आहे 18,000 ते आपलं उत्तर आहे तिथं. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, रमेशला सुरेशच्या पगाराच्या दुप्पट तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. तर जर महेशचे पगार 4,500 असल्यास सुरेशचा पगार किती. त्या क्वेश्चनमध्ये एक छोटीशी मिस्टेक आहे. काय आहे, दुप्पटच्या जागी काय पाहिजे होतं आपल्याला निमपट पाहिजे होतं. काय पाहिजे होतं निमपट. तर बघा आता कसं असणार ते क्वेश्चन बघा. रमेशला सुरेशच्या निमपट काय म्हणते, हा रमेश आहे ठीक आहे, हा रमेश आहे, त्याला सुरेशच्या काय म्हणते निमपट भेटते. म्हणजे जर सुरेशले 2 भेटत असेल ठीक आहे, सुरेशले 2 भेटत तर रमेशले किती भेटणार 1 भेटणार ठीक आहे. नंतर काय म्हणते, महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट आहे म्हणते. महेश आहे आता एक, त्याला रमेशच्या तिप्पट आहे म्हणजे इथं रमेशले किती आहे 1 आहे, तर मग महेशले किती असणार त्याच्या तिप्पट असणार. किती असणार मग 3 असणार ठीक आहे. हा त्यांचा काय झालं रेशोचा अनुपात झाला ठीक आहे. आता काय म्हणते आपल्याला, महेशचा पगार 45 आहे. महेशले किती दिसून आली इथं पण 3 आणि तिथे किती सांगितले 45 सांगितले. किती गुण आहे इथं 1500 गुण आहे. किती गुण आहे 1500 गुण आहे ठीक आहे. तर आपल्याला विचारला काय सुरेशचा पगार किती. सुरेश किती दिसून आला 2, तर सुरेशचे 1500 गुन्हेला 2 करून टाकायचे म्हणजे सुरेशचा पगार किती होता तेवढा 3,000 रुपये होता. किती होता 3,000 रुपये. इथं काय फक्त एक छोटीशी मिस्टेक आहे, तिथं दुप्पटच्या जागी काय पाहिजे आपल्याला निमपट पाहिजे होतं. बघा एका शेतात बेल व चिमणी याची वास्तव्य आहे म्हणते. त्याच्या पायाची संख्या ही त्याच्या डोक्याच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 20ने अधिक आहे. तर त्या शेतात बैलाची संख्या किती आहे म्हणते. तर बघा आता शेतात आहे काय म्हणते बैल आहे आणि काय म्हणते चिमणी आहे ठीक आहे. बघा बैलले किती पाय राहते 4 राहते ठीक आहे. एक्सला आपण बैलाला काय मानू ठीक आहे, बैलाला काय मानू आपण एक्स मानू, चिमणीला काय मानू वाय मानू ठीक आहे. बैलाला पाय किती राहते 4 म्हणजे 4 गुणेला एक्स, चिमणीला किती पाय राहते 2, 2 गुणेला वाय. आता काय म्हणते आपल्याला पाय, इथं लक्षात ठेवायचं पाय हे काय म्हणते डोक्याच्या, पाय हे डोक्याच्या म्हणते, डोके किती आहे एक्स प्लस वाय म्हणजे काय डोके एक्स प्लस वाय आहे. ते काय म्हणते डोक्याचे पाय किती आहे म्हणते 2 गुणापेक्षा 20ने अधिक आहे म्हणते. किती आहे म्हणते 20ने अधिक आहे, दुपटीपेक्षा 20ने अधिक आहे ठीक आहे. तर बघा आता आपल्याजवळ एकूण पाय किती आहे 4x प्लस 2y. आपल्याजवळ पाय किती आहे 4x प्लस 2y आहे, परंतु इथे किती दिसून आला आपल्याला पाय 2. आता इकडं गुणाकार करायचा 2, इथं गुणाकार केला तर 2x प्लस 2y प्लस किती आहे 20 ठीक आहे. बघा आता 2y ना 2y काय झालं कॅन्सल झाला. 4x मधून 2x गेले तर किती उरले 2x उरले. इथं किती आहे 20, 1 2 इथं भाग दिला तर किती आले 10. म्हणजे आपल्याला बैलाची संख्या किती आली तिथं x म्हणजे x किती आहे बैल आहे, तर बैलाची संख्या किती आली आपल्याला तिथं 10 आलेली आहे. किती आलेली आहे 10. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, आईचे वय मुलाच्या तिप्पट आहे म्हणते ठीक आहे. आई आहे काय हे आईचे वय मुलाच्या काय म्हणते तिप्पट आहे, मुलाच्या तिप्पट आहे. मुलगा जर 1 असेल तर आई किती असेल 3 असणार ठीक आहे, लक्षात ठेवायचं. नंतर काय म्हणते 12 वर्षानंतर म्हणजे काय झाले प्लस 12. 12 वर्षानंतर काय म्हणते वयाचे गुणोत्तर 5 9 होते म्हणते ठीक आहे. 12 वर्षानंतर आई किती होणार, मग मुलगा जर 5 राहणार तर आई किती होणार म्हणते 9 होणार म्हणते ठीक आहे. किती वर्षानंतर 12 वर्षानंतर
ठीक आहे. आता काय करायचं, तर आपल्याला विचारलं का तर आईचे आजचे वय किती, तर आजचे आईचे वय विचारलं. तर बघा अशा वेळेस काय करायचं, पहिल्या याच्यातनं डिफरन्स पाहायचा. डिफरन्स आहे का बरोबर, 9 आणि 5 कितीचा डिफरन्स आहे, 4चा. आणि 3 आणि 1 कितीचा डिफरन्स आहे, 2चा. इथं डिफरन्स बरोबर आहे का नाही, तर मग काय करायचं अशा वेळेस, इथं 4चा डिफरन्स आहे ना, तर वरती काय करायचं, 4चा डिफरन्स. तर वरती कितीने गुणाचा, मग 2 गुणाचा. 2 दुने 4 म्हणजे 4 आले ना. आता खाली डिफरन्स इथं 2 गुणत आपल्याला इथे काय करायला लागेल, हर एक संख्यातनी 2 गुणा लागेल. म्हणजे 3 दुने किती झाले, इथं 6 झाले. आणि किती झालं, बे का बे. बघा आता इथं 6 आहे, ठीक आहे. इथं किती आहे, ठीक आहे. इथं किती आहे, 6 आहे. इथं 9 आहे. इथं 2 आहे, 5 आहे. बघा आता किती वाढून आली, इथं 3 वाढून आली. इथे किती वाढून आले, 3 वाढून आले. म्हणजे हर एक संख्यात 3 3 वाढून आले ना. परंतु आपल्याला सांगितलं काय तिथं 12 वर्ष वाढून आले. म्हणजे किती वाढून आले, 12 वर्ष. म्हणजे 3 वर्षाची व्हॅल्यू किती सांगितली तिथं, 12 वर्ष वाढून आले. तर मग आपल्याला आईची किती आहे प्रेझेंटमध्ये, हे किती आहे रेशो तिचा, 6 आहे. तर 6 आणि इथं गुणून टाकायचं. म्हणजे काय आहे, आईचं वय निघून जाते. 3 एक 3, 3 चौक 12, 6 चौक 24. उत्तर किती आलं मग आपलं तिथं, 24 वर्ष. आईचं वय किती आहे, 24 वर्ष. जर मुलाचं वय विचारलं तर 4 दुने 8 वर्ष. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एक विमान ए या ठिकाणाहून 500 किलोमीटर दूर असलेल्या बी या ठिकाणी 1 तासात जाते. परत येताना तेच अंतर म्हणजे 500 किलोमीटरच अंतर म्हणते अर्ध्या तासात कापते, तर त्याचा विमानाचा सरासरी वेग किती. बघा आता सरासरी वेग विचारला ना. बघा पहिले गेला तो 500 किलोमीटर, नंतर दुसऱ्यांदा गेला 500 किलोमीटर. हां, त्याला एका पहिल्या याच्यात किती लागला, 1 तास. दुसऱ्या याच्यात काय लागला, अर्धा तास. बघा बस आता सरासरी काय वेग काढायचा. सरासरी वेग काय राहते, एकूण आपली काय एकूण दूरी बटे काय राहते, एकूण समय राहते. बघा आता 500 आणि 500 किती झाले, 1000 झाले. ठीक आहे, भागिले किती आहे, बे एका बे. आणि इथं काय झाले, 3/2. आपला टाईम किती लागला, 1.5 तास लागला. म्हणजे 1.5 तासने इथं काय करायचं, भागाकार करून टाकायचं. आता 2 इथं खाली आहे, वरतं गेल्यावर काय होते, हे 2 वरतं जाते. आता भाग देऊन जाते. किती झालं, 2000 झाले. इथे किती झाले, 2000 भागिले 3. तर द्याचा आता भाग. 3 एक 3, 3 सका 18 उरले 2, 3 सका 18 उरले 2, 3 सका 18 उरले 2. म्हणजे आपलं व्हॅल्यू किती जाणार, ते 3 सका 666.6666% जाणार. म्हणजे किती आहे त्याचा सरासरी वेग विचारला तर किती आहे त्याचा, 666.66 किलोमीटर प्रति तास. हे लिहून द्यायचं, किलोमीटर प्रति आवर. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, 5 क्रमावर विषम संख्यांची सरासरी 61 आहे. तर सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यातील अंतर किती. बघा आता 5 क्रमावर विषम संख्येची सरासरी किती आहे, 61 आहे. आता सरासरी 61 आहे, हे काय राहते, सरासरी काय राहते, मधातली संख्या राहते. मग हर एक संख्येमध्ये विषम संख्येमध्ये फरक कितीचा राहते, 2-2चा राहते. तर मग काय करायचं, इकडं 2 प्लस करायचं. 61मध्ये 2 प्लस केलं तर 63मध्ये 2 प्लस केले तर किती आले, 65. आता काय करायचं, 2 मायनस करायचं. इकडे 61मधून 2 मायनस केला तर 59, 59मधून 2 मायनस केला तर किती, ते 57. आता सर्वात लहान संख्या कोणती आली आपल्याजवळ, 57 आली. आणि सर्वात मोठी संख्या किती आली, 67 आली. याच्यातले डिफरन्स घेतला तर किती येते, डिफरन्स घेतला तर 15मधून 65मधून 57 गेले तर किती उरून आले, 8 उरून आले. म्हणजे उत्तर किती आहे आपल्या तिथं, 8 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, 170 मीटर आणि 130 मीटर लांबीच्या 2 आगगाड्या विरुद्ध दिशांनी अनुक्रमे 60 आणि 48 किलोमीटर प्रति तास वेगाने समांतर रुळावर धावत आहेत. तर त्यांना परस्पर ओलांडून जाण्यासाठी किती वेळ लागेल. बघा आता विपरीत दिशेने चालले, काय म्हणते, विरुद्ध दिशेत चालले ना. विरुद्ध दिशेमध्ये काय असते, नेहमी स्पीड काय होते, प्लस होते. काय असते, प्लस होत असते. बघा आता पहिली दूरी किती चालली रेल्वेची, 170 मीटर आहे. आणि दुसरी काय 130 मीटर आहे. एकूण किती झाले, ते 300 मीटर आहे. ठीक आहे, नंतर बघा त्यांची स्पीड किती आहे, 60 किलोमीटर प्लस किती आहे, 48 किलोमीटर. एकूण किती झाली इथं, 108 किलोमीटर. मग आता काय करायचं, जेवढी दूरी चालायची, आपली दूरी किती चालायची आहे, 300 मीटर चालायची आहे. किती किलोमीटर ना, 160 किलोमीटर. किलोमीटर आहे त्याला काय करायचं, मीटरमध्ये किलोमीटर आहे त्याला काय मीटर प्रति सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं. मग काय करायचं, 518 भाग द्यायचं. हे 18 आता इकडे वरतं गेल्यावर काय, तिकडं गुणाकारमध्ये चालले जाते. ठीक आहे, बघा आता भाग द्यायचा. 9 दुने 18, 9 एक 9, 9 दुने 18, 5 एक 5, 5 सक 30. ठीक आहे,
12 एक 12, 12 पंचे 60, 5 दुने 10, म्हणजे उत्तर किती आलं आपलं तिथं 10 सेकंद येते. उत्तर किती येते आपल्या तिथं 10 सेकंद. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात म्हणते. जर मजुरांची संख्या 203 पट केली, म्हणजे जर मजूर होते आपल्याजवळ 3, ठीक आहे, हा मजूर आहे, मजूर होते आपल्याजवळ 3, तर त्याची संख्या किती केली म्हणते आपण 3 केली म्हणते, ठीक आहे. नंतर काय म्हणते, तेच काम पूर्ण करण्यास दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट करावी लागेल. म्हणजे आता मजुरांची संख्या दिवसांची संख्या काय राहते उलट राहते, काय राहते उलट राहते. दिवसांची संख्या म्हटलं तर काय करायला लागेल आपल्याला इथं उलटी करायला लागेल, म्हणजे 2 करायला लागेल. किती पट करायला लागेल मग आपल्याला त्याची संख्या 3 येले काय करायचं 2 भाग द्यायचं, म्हणजे किती आहे 1.5 पट. किती करायला लागेल 1.5 पट. किती वाढवा लागेल मग आपल्याला पूर्वीच्या संख्येपेक्षा किती पट होईल मग 1.5 पट होईल. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, ए एकटा 15 दिवसात बांधू शकतो म्हणते, ठीक आहे. ए एकटा 15 दिवसात बांधू शकते, ठीक आहे. नंतर बी 10 दिवसात बांधू शकतो म्हणते. तर ए आणि बी हे दिवसाआड काम करते म्हणते, ठीक आहे. ए आणि बी काय म्हणते दिवसाआड, म्हणते एक दिवसाआड काम करते म्हणते असतील. तर ए हा पहिल्या दिवशी काम करते म्हणते. पहिल्या दिवशी काम कोण करते म्हणते ए दिवशी काम करतात. ते घर बांधण्यासाठी किती दिवस लागतील म्हणते आपल्याला विचारलं. बघा 15 आणि 10 चालेल, एलसीएम किती येते लसाव किती येते 30 येते, ठीक आहे. 30 आल्यावर बघा आता 15 दुने 30, 10 त्रिक 30, म्हणजे आपल्या कामाची एफिशियन्सी किती आली तिथं 2:3 आली, ठीक आहे. 2:3 आपल्याला विचारलं काय पहिल्या दिवशी ए काम करते म्हणते. एक दिवस झाला एने काम केले, किती केले काम 2 काम केले, ठीक आहे. एने पहिल्या दिवशी 2 काम केले. नंतर काय म्हणते एक पहिल्या दिवशी काय आला ए आला, दुसऱ्या दिवशी कोण आला म्हणते बी आला म्हणते. दुसऱ्या दिवशी बी आला, बीनं काम किती केलं म्हणते 3 काम केले. ते ए प्लस बी, ठीक आहे. ए प्लस बीनं 2 दिवसात काम किती केलेलं आहे इथं 5 केलेलं आहे, ठीक आहे. ए प्लस बीनं 2 दिवसात काम किती केलं 5 केलं. आणि आपल्याजवळ एकूण काम किती आहे 30 काम आहे. एकूण काम किती आहे 30 काम आहे एकूण. तर 5 काम त्यानं 2 दिवसात केलं, तर 30 काम आता किती दिवसात करणार. मग आता 30 काम करायला किती दिवस लागणार इथले 6, म्हणजे 6 दुने इथं 6 गुणलं तर इथे किती गुणा लागणार आपल्याला 6 दुने 12. 30 काम करायचं आहे ना, 5 इथं भागलं तर 6, तर 30 काम करायला 6 दुने 12, म्हणजे 12 दिवस लागणार त्याला. किती दिवस लागणार आहे त्याला 12 दिवस, म्हणजे 5 न 6 30 आणि 2 न 6 गुणलं तर 12. उत्तर किती आहे मग आपल्या तिथं 12 दिवसात ते दोघं मिळून काम पूर्ण करून टाकले. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका दुकानदाराने म्हणते 9,500 रुपयांची एक पैठणीवर 10% वाढवले आणि नंतर 20% कमी केले, तर या व्यवहारात दुकानदाराला झालेला शेकडा नफा अथवा तोटा किती. अशा वेळेस काय वापरायला सक्सेसिव्ह लावायचं. काय लावायचं सक्सेसिव्ह. बघा एक्स सक्सेसिव्ह राहते एक्स प्लस अरे ते बघा आता काय म्हणते 10%ने वाढले म्हणते, ठीक आहे. 10%ने वाढले आणि 20%ने काय म्हणते कमी झाले म्हणते, ठीक आहे. नंतर काय याचा शेकडा नफा किती झाला, मग काय करायचं -20 गुणिला 10 भागिले काय करायचं 100, ठीक आहे. 0 0 कॅन्सल 0 0 कॅन्सल. 10 मधून 20 मायनसचे 20 गेले तर किती गेले -10. इथं काय 2 -2 -10 आणि -2 किती झाले इथं -12. म्हणजे आपल्याला किती झाला तोटा झाला, किती काय झाला तिथं तोटा किती झाला, तो पण 12%चा तोटा झालेला आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन म्हणते, रमेशची उंची सुरेशच्या उंचीपेक्षा 40%ने जास्त आहे. हा रमेश आहे, हा सुरेश आहे. रमेशची उंची सुरेशच्या उंचीपेक्षा 40%ने जास्त आहे, म्हणजे सुरेशची उंची जर 40 असेल तर रमेशची किती आहे 40% जास्त, म्हणजे किती असणार 140 असणार. नंतर काय म्हणते, तर सुरेशची उंची, ठीक आहे, सुरेशची उंची रमेशच्या उंचीपेक्षा कितीने कमी आहे. सुरेशची उंची कोणाच्या उंचीपेक्षा रमेशच्या. रमेशला काय घ्यायचं ज्याच्या उंचीपेक्षा कमी आहे त्याला काय घ्यायचं खाली घ्यायचं, ठीक आहे. कितीने कमी आहे इथं दिसून आलं 40ने कमी आहे, तर गुन्हेला भागेले काय इकडं गुन्हेला 100 द्यायचा. आता 0 0 कॅन्सल, बेसाती 14 बेदुने 4, इथे किती आलं वरतं 200 भागेले 7 द्यायचं भाग. आता 7 दुने 14 उरले किती 6, 7 8 56 उरले किती 4, 7 5 35 उरले किती डबल तिथं 7 7 49, म्हणजे उत्तर किती आहे आपल्या तिथं अप्रॉक्स व्हॅल्यू किती आहे तिथं 28.57.
किती आहे अप्रॉक्स व्हॅल्यू 28.97, ऑप्शन नंबर 2. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिसून राहिला आपल्याला, काय म्हणते 210चे 16% सॉरी 2100चे 16% किती. 16%च काढायचं ना. बघा हे टक्के आहे तर खाली काय घ्यायला लागेल आपल्याला, भागिले 100 घ्यायचं, टक्के कॅन्सल, 2 शून्य 2 शून्य कॅन्सल, 16 एक 16 उरला किती 1, 16 दुने 32 आणि 1 33, म्हणजे उत्तर किती आलं आपल्या तिथं 336. आन्सर किती आहे आपलं तिथं 336. बघा नंतरचा क्वेश्चन काय दिलेला आपल्याला, ठीक आहे 56 प्लस हे डबल अंडररूटमध्ये 620 प्लस हे किती अंडररूटमध्ये 25, याची आपल्याला व्हॅल्यू विचारली. तर बघा आता हे अंडररूट 25 आहे, बाहेर आले तर किती येणार आहे 25, कायचा स्क्वेअर येते 5चा, बाहेर आल्यावर 5 प्लस 5, 620मध्ये प्लस 5 केले तर किती झाले इथं 625, अंडररूटमध्ये 625 कायचा स्क्वेअर येते 25चा येते, 625ले बाहेर काढलं तर किती येते 25 येते, 25 आता 56मध्ये प्लस केले तर किती येते 81 येते, हे काय येते अंडररूटमध्ये येते, 81 कायचा स्क्वेअर येते मग 9चा, तर उत्तर किती आहे मग आपल्या तिथं 9 आहे, किती आहे 9. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, झाडाच्या रांगेत आंब्याचे झाड अगदी मधोमध असून त्याचा क्रमांक दोन्ही इकडून काय म्हणते 23 आहे, तर रांगेत एकूण झाडे किती आहे म्हणते. बघा आता हे काय आंब्याचं झाड आहे, ठीक आहे, हे आहे आंब्याचं झाड. आंब्याचं झाड काय म्हणते अगदी मधोमधमध्ये आहे म्हणते, काय म्हणते त्याचा एकूणी 23वा क्रमांक आहे आणि एकूणी गेला तर म्हणते 23वा क्रमांक आहे, ठीक आहे. हा काय म्हणते 23वा क्रमांक आहे, तर याच्या आधी किती जण असन मग इकडे 22 असन, इकडे किती असन 22 असन, हा 22 इकडे असन 22 इकडे असन, हा एक मधात एक असन, तर मग आपल्याजवळ एकूण किती जण असन 22 आणि 22 44 आणि 1 प्लस 45 किती असणार मग एकूण किती लोक रांगेत एकूण झाडे किती आहे तिथं 45 आहे, रांगेत एकूण झाडे किती आहे 45. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते 5 जण एका रांगेत बसलेले आहे, ए हा बीच्या डावीकडे आहे म्हणते, ठीक आहे. आता 5 जण एका रांगेत बसलेले आहे, ए हा म्हणते बीच्या डावीकडे, ए हा बीच्या डावीकडे आणि सीच्या उजवीकडे आहे म्हणते, ए हा बीच्या डावीकडे, ठीक आहे, बीच्या डावीकडे आणि सीच्या उजवीकडे, ए हा म्हणते बीच्या डावीकडे आहे आणि सीच्या काय म्हणते उजवीकडे आहे म्हणते. नंतर काय म्हणते ई हा डीच्या डावीकडे व बीच्या उजवीकडे म्हणते, ई बीच्या उजवीकडे आहे आणि डीच्या डावीकडे आहे म्हणते, ठीक आहे. ई हा बीच्या उजवीकडे आणि डीच्या काय म्हणते डावीकडे आहे म्हणते. तर मध्यभागी कोण आहे, तर मध्यभागी कोण दिसून आलं आपल्याला म्हणतात नाही बी दिसून आलं, तर उत्तर काय मग आपल्या तिथं बी. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते 9 मे 2002 रोजी, काय म्हणते 9 मे 2002 रोजी काय म्हणते सोमवार आहे का शनिवार आहे, किती आहे म्हणते शनिवार आहे, 2 मे 2002 रोजी शनिवार आहे म्हणते. तर 12 जानेवारी काय म्हणते 12 जानेवारी 2002ला कोणता वार राहणार हे आपल्याला विचारलं. तर बघा अशा वेळेस काय करायचं, इथं आता हे 2000चं काही काम नाही आहे, याला काही घ्यायचं नाही, फक्त आपल्याला घ्यायचं काय इथं हे घ्यायचं. याच्यासाठी आपल्याला काय लक्षात पाहिजे महिन्याचे कोट पाहिजे, ठीक आहे. आता महिन्याचे कोट काय राहते लक्षात ठेवायचं 144 025 036 144 025 036 146. आणि जर आपल्याला लीप वर्ष म्हटलं तर लीप वर्ष करायचं 034 025 036 146, हे करायचं लीप वर्ष, हे करायचं वर्ष साधारण वर्ष, हे करायचं लीप वर्ष. आणि दिवसाचा कोड माहीत पाहिजे आपल्याला, दिवसाचा कोड काय राहते रविवार, रविवारी काय लिहित असतो आपण 1, नंतर सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि हे शनिवार, ठीक आहे. तर रविवारी 1 लिहितो, तर सोमवारले 2 मंगळवारले 3 बुधवारले 4 गुरुवारले 5 शुक्रवारले 6 आणि शनिवारले काय लिहितो आपण 0, एवढं आपल्याला लक्षात पाहिजे. तर बघा आता कसं लक्ष करायचं, आता पहा 9 मे किती आहे 9 मे, आता 9 आहे 9 तारीख लिहायची. आता मे महिन्याचा कोड कोणता आहे 1 2 3 4 5, म्हणजे मे काय 5 वर येते ना, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे, तर मे महिन्याचा कोड किती आला 2 आला, ठीक आहे. आता याला काय करायचं 7 भाग द्यायचा, 7 भागलं तर किती येते 7 आणि 2 किती होते 11 येते, 9 2 किती होते 11, 11ले 7 भाग दिले तर किती उरून आले आपल्याजवळ एक्स्ट्राचे 4 उरून आले, एक्स्ट्राचे किती उरले 4 उरले. आणि 4 वर आपण कोणता कोड लिहितो आपण 4 वर बुधवार लिहितो, तिथं बुधवार लिहिलं, किती लिहिलं बुधवार, परंतु आपल्याला ॲन्सर किती आहे शनिवार आहे,
इथं किती लिहिला बुधवार, परंतु ॲन्सर किती आहे शनिवार आहे. म्हणजे आपल्याला किती घर समोर चाला लागले याच्यातनी, बुधवारनंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, म्हणजे आपल्याला +3 करायला लागलं. किती करायला लागलं, +3 करायला लागलं, म्हणजे आपलं ॲन्सर किती आलं तिथं शनिवार आला. नंतर आता इथे तसंच करा, किती आहे ॲन्सर 12 जानेवारी. ठीक आहे, 12 जानेवारी, 12 लिहिले. जानेवारीचा कोड किती दिसून आला आपल्याला, लीप वर्ष आहे का ते नाही, तर साधारण वर्ष आहे. साधारण वर्षाचा जानेवारीचा कोड किती आहे, एक लिहिला. भागायला किती 7. 13ला जेव्हा 7नं भाग दिला आपण, तर किती उरून आले इथं 6 उरून आले. किती उरून आले 6 उरले. किती उरले 6 उरले. तर 6वर आपण कोणता कोड लिहितो, आपण शनिवार लिहितो. सॉरी 6वर काय लिहितो आपण, शुक्रवार लिहितो. 6वर किती लिहितो, शुक्रवार लिहितो. तर आता शुक्रवारमध्ये काय करायला लागेल आपल्याला, इथे किती प्लस केलं तर आपण 3, तर शुक्रवारमध्ये काय करायला लागेल आपल्याला +3 करायला लागेल. बघा शुक्रवारनंतर शनिवार, रविवार आणि सोमवार. उत्तर किती येणार मग आपल्या तिथं, सोमवार येणार. किती येणार आहे, सोमवार. उत्तर आहे आपल्या तिथं सोमवार. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय, 4, 7, 20, 79. काय 4, 7, 20, 79 आणि याच्यानंतर याच्या जागी काय येणार. बघा काय दिसून आलं आपल्याला, आता हे काय मोठी मोठी व्हॅल्यू होत चालले ना, म्हणजे इथं जवळपास काय असू शकणार, गुणाकार असू शकणार. ठीक आहे, तर बघा आता गुणाकार करून बघू. 4 दुने 8 -1, 4 दुने 8 -1 केल्यावर किती येऊन आले, 7 येऊन आले. ठीक आहे, नंतर 7, 7 त्रिक 21 -1 किती येऊन आले, 20 येऊन आले. ठीक आहे, म्हणजे आपलं लॉजिक लागताना दिसून आलं. बघा आता 20 गुणिला 4 केले तर किती येऊन आले, 20 चोक 80 -1 किती आले, 79 आले. ठीक आहे, नंतर इथेही पाहा आता काय 79 गुणिला काय आता 2, 3, 4 गुणिला काय करायला लागणार 5 मायनस काय करायला लागणार 1. तर पहा 9 किती होते 45. ठीक आहे, 45मधून 1 मायनस केला तर शेवटमध्ये काय आलं पाहिजे, 4 आलं पाहिजे. शेवटमध्ये काय आलं पाहिजे, 4. तर शेवटमध्ये ऑप्शन 4 आहे का, आहे ऑप्शन नंबर 3. तर उत्तर काय आपलं तिथं 394 आहे. किती आहे 394, हे आपलं तिथं उत्तर आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिसून काय दिलेला आहे, आता हे आहे याच्यामध्ये 13, 6, 3, 6, 3 आणि इथं 5. नंतर काय याच्यात 28 त्रिकोणच्या साईडले 9, 4, 8 इथे जसा त्रिकोण, खाली त्रिकोण दिलेला आहे 5, 9 आणि इथं काय दिलेलं 7. तर आपल्याला ह्या त्रिकोणच्या जागी काय येणार हे आपल्याला पाहायचं आहे. बघा काय दिसून आलं इथं, आता पहा वरच्या संख्याचा गुणाकार होऊन आला 18 आणि ही संख्या काय होऊन आले -5. किती आल्या 13, म्हणजे मनातली आपल्या संख्येला भेटून राहिली. इथे तसं होऊन आलं का पहा 9 चोक 36. ठीक आहे, -8 केले तर किती होऊन आले 28 येऊन आले. ठीक आहे, म्हणजे आपल्याला लॉजिक हा आपला बरोबर लागलेला आहे. तर इथे काय करायचं 9 5 45. ठीक आहे, 45मधून 7 मायनस केले तर उत्तर किती येतं आपले तिथं 38 येते, म्हणजे 38 येऊन आलं. आहे का ऑप्शनमध्ये, आहे. तर म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे 38. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय म्हणते, पृथ्वी, पर्वत, जंगल, वेन आकृतीचे पर्याय निवडा म्हणते. तर बघा आता पृथ्वी, आता हे पृथ्वी आहे. पृथ्वीमध्ये तर काय येणार आहे, हे आपली पृथ्वी आहे. पृथ्वीमध्ये पर्वत येते, काय ते पर्वत येते. आणि काय ते पर्वतावर काय राहते, जंगल पण राहू शकते. पर्वतावर काय राहते, जंगल पण राहते. तर उत्तर काय येणार आपल्याला, आकृती कशी येणार तिथं, वेन डायग्राम अशी येणार. ऑप्शन नंबर काय येणार तिथं 4. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे, आकृतीत एकूण किती त्रिकोण आहे म्हणते. तर बघा आकृती कशी दिलेली आहे आपल्याला, हे आपल्याजवळ आकृती आहे. ठीक, इथे येतं 1 3 काढले, किती काढले नाही तर 3. इथे किती आहे 1 3 ठीक आहे. ठीक आहे, अशी आपल्याला आकृती याच्यात नाही. आपल्याला विचारलं त्रिकोण किती. बघा कसे करायचे आता त्रिकोण, पहिले मोजून घ्यायचे 1 2 3 4. किती आहे 1 2 3 4, याचे ॲडिशन केले तर 1 2 3, 3 3 6, 6 4 4, म्हणजे आपल्याला याच्यातनी किती आले त्रिकोण 10 आलेले. ठीक आहे, डबल मोजायचं आता 1 1 2
3 आणि 4. आता याच्यात खालच्या याच्यात किती आलं 1 2 3 3 आणि 3 6 4 10. इथे किती आलेलं आहे 10 आलेलं आहे. म्हणजे आपल्याजवळ एकूण किती व्हायला पाहिजे 20. परंतु बघा आता याच्यातनी काय हा त्रिकोण दिसून आला तुम्हाला. हा त्रिकोण आपण नाही का डबल मोजलेला आहे. म्हणजे ह्या आकृतीत मोजला आणि ह्या आकृतीत मोजला. म्हणजे एक त्रिकोण काय करायला लागेल आपल्याला मायनस करायला लागेल. तर 20 मधून एक मायनस केलं तर आपल्याजवळ एकूण त्रिकोण किती आलेलं आहे तिथं 19 आलेलं आहे. किती आलेलं आहे 19. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे एक विरुद्धचे पृष्ठ सांगा म्हणते. ठीक आहे. तर आपल्याला काय दिलेलं आहे अशी आकृतीत हे दिलेलं आहे डायग्राम 5 4 आणि 3. ठीक आहे. नंतर हे दिलेलं अशी त्याच्यात गेलेलं 2 3 आणि 6. आपल्याला विचारलं 1च्या विरुद्ध काय येते. तर बघा आता काय दिसून आलं याच्यात कॉमन दिसून आलं 3 दिसून आलं. इथे 3 दिसून आलं. ठीक आहे. 3 घ्यायचे लिहायचे 3 दोन्ही इकडे लिहायचे. 3ले काय करायचं क्लॉकवाईज चालवायचं. काय करायचं क्लॉकवाईज. घडी कशी चालते अशी चालते सरळ आपली. ठीक आहे. तर घडी चालते 3च्या नंतर काय येते तर 5 येते. ठीक आहे. 5च्या नंतर काय येऊन आले तर 4 येते. लिहून घ्यायचं. घडीला काय चालवायचं क्लॉकवाईज चालवायचं. 3च्या नंतर काय येते 6 येते. 6च्या नंतर काय येते 2 येते. ठीक आहे. आता 3 दिसून आले. इथं 5च्या अपोजिट काय दिसून आलं 6. 4च्या अपोजिट काय दिसून आलं 2. आता 3साठी उरलेलं काय असेल मग 1. 3साठी उरलेलं काय असेल 1. तर आपल्याला 1च्या अपोजिट काय आहे मग 3 आहे. 1च्या अपोजिट काय आहे 3 आहे. तर उत्तर काय असायला पाहिजे तिथं आपलं 3. ऑप्शन नंबर 2 आहे. 1च्या अपोजिट आहे 3. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे एका पिशवीत म्हणते 43 सोडून सर्व लाल चेंडू आहे म्हणते. ठीक आहे. 43 सोडून म्हणजे 43 सोडले तर सर्व काय म्हणते लाल आहे. सर्व आहे आपल्याजवळ लाल. नंतर काय म्हणते 47 सोडून सर्व निळे आहे. 47 सोडले तर सर्व काय म्हणते निळे आहे म्हणते. ठीक आहे. लिहायचे. नंतर काय म्हणते 53 सोडून सर्व हिरवे आहे म्हणते. 53ला सोडले तर सर्व काय म्हणते हिरवे आहे. सर्व हिरवे आहे. हां. तर 52 सोडून सर्व पांढरे आहे म्हणते. 52ले सोडले तर सर्व काय म्हणते पांढरे आहे म्हणते. ठीक आहे. सर्व पांढरे आहे. तर म्हणते हिरव्या रंगाचे चेंडू किती. तर आपल्याला काय काढायचे आहे हिरव्या रंगाचे चेंडू काढायचे आपल्याला. तर किती आहे तर अशा वेळेस काय करायचं पहिले सर्वांची काय करायची ॲडिशन करायची. ठीक आहे. सर्वांची ॲडिशन केली तर किती येते 3 आणि 2 5. 5 आणि 7 किती होते 12. 12 आणि 3 किती होते 15. 15शी 5 हातचाला 1. 5 आणि 1 किती होते 6. 6 आणि 5 किती होते 11. 11 आणि 4 15. 15 आणि 4 किती होते 19. किती आले एकूण चेंडू इथं किती आलं एकूण किती आलं 195 आलं. बघा आता किती कलर किती येते 1 2 3 4 किती येते 4. 4 मधून काय करायचं 1 मायनस करायचं. किती आलं इथं 3 आलं. 3नं काय करायचं इथं भागून द्यायचं. म्हणजे आपल्याला काय निघते एकूण आपल्याला सर्व लाल हिरवं निळे सर्व काय निघून जाते आपल्याला चेंडू निघून जातात. बघा किती येते 3नं भाग दिला तिथं 3 सका 18 3 5 15. तर किती आले एकूण चेंडू किती आले त्याच्यात एकूण 65 आले. किती आले 65. आपल्याला विचारलं काय सर्व हिरवे किती. तर हिरवे सोडून सर्व आता हे बाकीचे काय आहे 53 आहे. आणि 53 सोडून बाकी सर्व काय हिरवे आहे. तर काय करायचं मग 65 मधून 53ले काय करायचं मायनस करायचे. 65 मधून 53ले मायनस केलं तर किती येऊन आले इथं 12 येऊन आले. म्हणजे आपले हिरवे चेंडू किती आहे त्याच्यातनी 12 आहे. किती आहे 12. ऑप्शनमध्ये 12 आहे का नाही आहे. तर तिथं काय चुकीचे ऑप्शन दिलेलं आहे. तिथं एका 22च्या जागी काय पाहिजे होतं 12 पाहिजे होतं. म्हणजे आन्सर किती आपलं तिथं 12. चेंडू किती आहे हिरवे 12 चेंडू आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला का ए झेड जी टी एम एन इथं काय डॅश वाय बी. तर आपल्याला विचारलं ह्या रिकामी जागी काय येणार आहे. तर बघा कसं काढायचं. आता काय दिसून राहील इथं काय 1 आहे. इथं काय 7 आहे. लिहायची याची प्लेस व्हॅल्यू 26 20. नंतर यम किती येते 13वर एन 14वर आणि वाय कितीवर येते इथं 25वर बी कितीवर येते 2वर. तर बघा आता काय दिसून आलं 1 वरून 7 होऊन आले. किती झाले +6 झाले. ठीक आहे. 7 वरून 13 झाले. किती झाले +6 झाले. 13 मध्ये +6 केल्यावर किती येते इथं 19 येतं. 19 वर आपण काय लिहित असतो यस लिहितो. 19 मध्ये +6 केल्यावर किती येते 25 येते. नंतर 5 काय येऊन आलं इथं 26 वरून 20 होऊन आले. किती होऊन आले 26 वरून 20 काय झाले -6. 20 वरून 14 -6.
14वरून आता -6 केल्यावर किती येते, 14तून -6 केल्यावर किती येते, 8 येते. 8वर काय लिहितो आपण, एच लिहितो. काय लिहितो, एच. तर आपलं उत्तर काय असायला पाहिजे तिथं, यस आणि एच हे आपलं तिथं उत्तर आहे. काय का ऑप्शनमध्ये आहे उत्तर, ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर. ठीक आहे. इथं आपला क्लास संपला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगून द्या. जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.